6वीच्या मुली झाडाला झोका बांधतात आणि मग 8वीची मुलगी तिला झोका देते, आहे का नाही? माझी मैना आगईला इंग्रजी गणित यायना यायना यायना. अगं काय खाती का नाही? जरा जोरात झोका दे माझी मैना. आणि ती जर अशी खाली पडली अगं बाय ग. म्हणून झाडांना झोका बांधायचा, कारण वडाच्या झाडाच्या मुळीमध्ये 40,000 लिटर पाणी जमा झालेलं असतं. किती? आणि इथं हात बांधा पहिले सर्वांनी. इथं जर तुम्ही चंदनाचं वृक्षारोपण जर केलं आणि एखादी सरांची मोटरसायकल चालली तर त्या गाडीचा आवाज शोषून घेण्याची क्षमता त्या वडाच्या झाडामध्ये आहे. वडाच्या झाडाची पूजा कोण करतात ना? कारण का त्याच्यामध्ये PT2 नावाचा ऑक्सिजन असतो आणि तो माणसाच्या बॉडीमध्ये जर गेला तर 100 वर्ष त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून त्या वडाच्या झाडाची पूजा आपली आई करते. कळलं तुम्हाला? कोण करते? आई करते. आता मला प्रामाणिकपणे सांगा, वडाच्या झाडामध्ये कोणता ऑक्सिजन आहे? PT2. कोणता? PT2. कोणता ऑक्सिजन आहे? मग तो PT2 तुम्हाला जिवंत ठेवायचा आहे ना? ठेवणार ना जिवंत? बघा, चंदनाचं झाड तुम्ही जर लावलं, कोणतं? आणि मोटरसायकलचं बघा, तुम्ही असं मोबाईल घ्या, चंदनाच्या झाडावर जा, ते चंदनाचं झाड तुमच्या मोबाईलचा सगळा आवाज शोषून घेणार, रेंज येणार नाही. पण तुमच्याकडे अंधश्रद्धा आहे, चंदनाचं झाड लावू नका. चंदनाचं झाड जर लावलं त्याचा वास येतो आणि मग त्याच्या वासाने कोण? मन डोले तन डोले साप येतो. कुठे? चंदनाच्या झाडाचा वास येत नाही. मी चंदनाच्या झाडाचा वास घ्यायला गेलो, माझाच वास यायला लागला. वास गाभ्याचा येतो, तोही केव्हा? दगडावर घासल्या नंतर. आणि वासामुळे साप जर त्या झाडाजवळ जात असता तर चंदनाच्या झाडापेक्षा 1000 पटीने सुगंधित साबण आपण आपल्या अंगाला लावतो. आपल्या मागा आला, अरे त्या 8वीच्या मुलांनी संतूर साबण लावला, चला टिंग 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 गेला त्याला. तो का जातो? त्याने उंदीर खाल्ला, त्याने विडू खाल्ला, त्याच्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि ते मेंटेन करण्यासाठी त्याला आर्द्रता लागते, म्हणून तो बिचारा तिथं जातो. आता चंदन राहिलंच नाही, मग तो कोण जातो? कूलर जवळ. मग ज्यांनी कूलर बंद केला तिच्या जवळ खरं सांग, लाडकी बहिणीचा फॉर्म भरला का नाही? ती म्हणजे अजून भरलेला नाही. त्या लाडक्या बहिणीने पार भावाला रडायची बारी आणली. ध्यानात ठेवा. कळलं तुम्हाला? कळलं? हात बांधा. बघा, ऐकून घ्या. माझं नाव आहे दीपक सकाराम देठे, मुक्काम पोस्ट पाडळणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. कळलं तुम्हाला? हा दोन्ही मुली माझं शिक्षण घेत आहेत. मुलगाही शिक्षण घेतोय आणि शिक्षकांना हसवणे, मुलांना हसवणे अशा भावनेतून मी माझे कार्यक्रम करत असतो. आज मला गायकवाड सरांनी आणि आपल्या शाळेतील मुख्याध्यापक साहेबांनी या ठिकाणी तुम्हाला हसवण्यासाठी आणलं आणि तुम्ही हसले, त्याबद्दल मी सन्माननीय मुख्याध्यापक साहेबांचे, सर्व शिक्षक मायबापांचे आणि तुमचे आभार मानून कार्यक्रमाला